छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीलाल ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी या भारतभूमीतल्या बहुजन समाजासाठी, गोरगरिबांसाठी आपलं आयुष्य वेचलं, अशा सर्व महामानवांच्या, संतांच्या, महंतांच्या, विचारवंतांच्या विचारात आज अत्यंत महत्वपूर्ण ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो। मित्रहो, सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की माझगाव विधानसभेची निवडणूक आता खऱ्या अर्थानं आता जोमात यायला सुरुवात झालेली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत असताना माझगाव मतदारसंघ हा एक ऐतिहासिक मतदारसंघ। या मतदारसंघातून कोण आमदार झाला, निवडून येणार, या बाबतीत सगळ्याच लोकांना उत्सुकता आहे, निश्चितच आहे। आणि हे सगळं होत असताना माझगावच्या या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बंधू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या स्वाभिमानी नेतृत्वामध्ये काम करत आहे। गेल्या 25-30 वर्षापासून, विद्यार्थी दशेपासून मी या माझगावच्या भूमीमध्ये विविध विषयावर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी मला बघितलेलं आहे। आणि आजपर्यंतच्या सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये मी स्वाभिमानानं सांगतो की माझ्या शरीरावर एकही धक्काचा, चारित्र्याचा किंवा कुठल्या गोष्टीचा धक्का, दाग लागून दिलेला नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि दुसरा एक असा इतिहास आहे, आपण अनेक निवडणुकांमध्ये आपण सोबत राहिलो। ज्या वेळेस मी राजकीय भूमिका घेतो, ज्याच्या पाठीमागे मी असतो, विजय त्याचाच असतो, इतिहास आहे। माझ्या नावातच विजय साहेब आहे। कारण कालच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांना बघितलं की या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जातीवादी शक्तीला एक वेगळा वातावरण निर्माण केलं होतं। धर्मांध शक्तीचा पाडाव काढण्यासाठी आपण 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मी स्वतः युती केली। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमदार प्रकाश सोळंके यांना आपण कशा पद्धतीने निवडून आणले। दुर्दैवाने प्रकाश सोळंके फुटले आणि जातीवाद्याच्या दावणीला जाऊन बसले। आम्ही जातीवाद्याच्या विरोधात त्यांना निवडून आणलं, इतक्या ताकदीने निवडून आणलं, इतक्या कष्टाने निवडून आणलं की आम्हाला या ठिकाणची जातीवादी शक्ती पराभूत करायची आहे म्हणून
परंतु प्रकाश सोळंके उलट पक्षी आमच्या मताचा त्यांनी मतासोबत आमच्या गद्दारी केली आणि जातीवाद्याच्या दावीला जाऊन बसले. आता आमचे मित्र पंडित गोवाळ यांनी सांगितलं की कालच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारनं लोकांनी काय खायचं, कसं राहायचं, कसं जगायचं या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या माणसाला स्वातंत्र्य राहिले की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून आम्ही कुठला इकडा तिकडा विचार केला नाही. आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना बैठक घेतली आणि सांगितलं की आपल्याला मोदीला पाहायचं. इथे उमेदवार विचारे ताईचा आमचा काहीच विषय नव्हता. आम्हाला मोदीला पाहायचं होतं, मोदीला दाखवायचं होतं की मोदीचा उमेदवार आम्हाला पाहायचा होता की या देशामध्ये जातीवादी शक्तीला थारा मिळणार नाही. पुरोगामी विचाराचे लोक असंख्य आहेत. म्हणून आम्ही ताईचं जो आमच्या डोक्यात काय नव्हतं, परंतु मोदीला दाखवायचं होतं की आम्ही बीडची सीट पाडू शकतो. आम्ही स्वाभिमानी लोकशाही सेनेच्या वतीनं बिनशर्त पाठिंबा दिला. बिनशर्त सगळ्यांना माहिती बिनशर्त पाठिंबा दिला. दुर्दैवानं आम्हाला खरंच बिनशर्त करावं केलं त्यांनी. बिनशर्त उघडं करून टाकलं. निवडून आले. निवडून आल्यानंतर साधा फोन नाही, भेट घ्यायला गेलो, वेटिंगला थांबावं लागलं. अशी परिस्थिती खासदार साहेबांची. अशी परिस्थिती दुर्दैवानं सांगायची. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. गेल्या 1 महिन्यापासून विधानसभेचं बिलकुल वाचलंय आणि लोकांमध्ये चर्चा काय करायचं, काय माहिती इकडं तिकडं चाललंय, काय काय सगळं आम्ही बघत होतो. आणि आमचे कार्यकर्ते पण इतके स्वाभिमानी आणि हुशार आहे. आपण ठरवलं आपण आताच काय निर्णय घ्यायचा नाही, बघायचं काय काय व्हायलंय, कसं कसं व्हायलंय सगळं बघत राहिलो आम्ही. आणि आमची भूमिका काहीच घेतली नाही. फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरून पण तुम्हाला सांगतो 10 दिवस जवळजवळ व्हायले, तरी पण आम्ही काय भूमिका घेतली नाही. आम्ही बघत राहिलो. आणि सगळं राजकारण बघितल्यानंतर माजलगाव मतदारसंघाच्या माजलगाव तालुका असेल, परभणी तालुका असेल, धारूर तालुका असेल, ग्रामीण भागातले मोठे मोठे गाव असतील, या सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा केली, विचार विनिमय केला. आणि सगळ्याशी विचार विनिमय करून सगळ्या जाती धर्माच्या लोकांशी चर्चा करून मग आम्ही सगळ्या कोर कमिटीची परवा दिवशी बैठक घेतली. आणि कोर कमिटीला सविस्तर चर्चा केल्यानंतर आम्ही विचार केला की ह्या माजलगाव मतदारसंघात काय करायला पाहिजे, आपण निर्णय काय घ्यायला पाहिजे, चाललंय काय. मित्र आपण बघितलं की मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे परिचित युवा नेते, धाडसी नेते आदरणीय रमेशरावजी आरसकर साहेब शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली. मागच्या निवडणुकीमध्ये जर लोकांची चर्चा 5 वर्ष होती साहेब की आरसकर साहेबांना जर 2 महिने जर भेटले असते तर सीट लागली असते. मागच्या वेळेस ते आमदार झाले असते. वेळ भेटला नाही. पक्षाला शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना निवडणूक चिन्ह दिलं आणि उमेदवारी दिली. तितक्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या माणसाने एवढी मेहनत घेतली, एवढी परिकष्टा घेतली. दुर्दैवानं आम्ही त्यावेळेस प्रकाशदादा सोळंकेचा पाठिंबा दिलेला होता. त्यांचा पाठिंबा माझ्याकडे आला होता, पण उशिरा आला होता. त्यावेळेस आम्ही प्रकाश सोळंकेला पाठिंबा दिला होता आणि साहेबांना मला फोन आला, साहेब म्हणलं तुम्ही उशीर झाला, तुम्हाला उमेदवार भेटायला उशीर झाला. मला पण आम्ही आता पाठिंबा दिलाय. एकदा मी शब्द दिला की मी फिरत नसतो. त्यामुळे मी त्यांचं काम केलं आणि त्यांनी पण खूप माजलगाव मतदारसंघामध्ये मेहनतीनं काम केलं, जिगरीनं काम केलं. निसर्गचा पराभव झाला त्याचा, निसर्ग. त्यामुळे माजलगाव मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये त्याच्याबद्दल सहानुभूतीची लाभ निर्माण झाली की नाही, या माणसाला जर वेळ भेटला असता तर निश्चित त्याचं सीट लागलं असतं, उमेदवार निवडून आले असते. त्याच्यानंतर 5 वर्ष माजलगाव मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी रमेश आरसकर साहेबांना बघितलं. कुठल्याही हॉटेलवर बघा रमेश आरसकर साहेब बसले. कुणाचं लग्न असेल तिथं रमेश आरसकर साहेब, कुणाचं कुठं दुःखाची गोष्ट झाली असेल रमेश उभे, कुणाचं काय दवाखान्याचं काम असेल रमेश आरसकर साहेब उभे.
सातत्यानं 5 वर्ष या माधवराव मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांची सेवा करण्याचं इमानदारीने काम रमेश आळसकर साहेबांनी केले आहे. हे सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. आणि यावेळेस लोकांना 100% माहित होतं की आता रमेश आळसकर साहेबांना भाजपची उमेदवारी मिळणार आहे आणि रमेश आळसकर साहेब 100% आमदार होणार आहे. हे सगळं होत असताना वरचं राजकारण बिघडलं. वरचं राजकारण काय झालं हे फार मोठा घोळ हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या खोलात आपल्याला जायचं नाही. परंतु दुर्दैवानं वरचं राजकारण बिघडलं आणि आपला माणूस पुन्हा तिकडे गेला, इकडचा माणूस तिकडे गेला आणि त्यांनी जात असतानाच उमेदवारीचा शब्द घेऊन त्या ठिकाणी गेला. त्यामुळं भाजपच्याकडून रमेश आळसकर साहेबांवर फार मोठा अन्याय झाला. आणि प्रकाश सोळंकेनं काय काम केलं ह्याबद्दल मी आता बोलणार नाही. या 10 वर्षामध्ये आपण चर्चा करणार आहोत 10 दिवसामध्ये. परंतु आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जास्त आपल्याला फक्त पार्श्वभूमी सांगायला की आळसकर साहेबांना आम्ही पाठिंबा का दिला, त्यांना पण पुढे अजून जायचं आहे. वेळ आपल्या सगळ्यांनाच खूप कमी आहे. 10 दिवसामध्ये विजय खिचून आणायचा आहे. मला हे सांगायचं होतं की रमेश आळसकर साहेबांना त्यावेळेस त्यांच्यावर अन्याय झाला. राष्ट्रवादीचे लोक तिकडे गेले आणि राष्ट्रवादीला तिकीट मिळालं. रमेश आळसकर साहेबांनी पुन्हाही चांगला निर्णय घेतला. चला ठीक आहे, आपल्यावर ह्याच्याकडून अन्याय झाला. शेवटपर्यंत त्यांनी पक्षासोबत राहिले. इमानदारीने नाही मला तिकीट मिळाल, भाजपचं तिकीट मिळालं, भाजपचं तिकीट त्यांनी अशी लबाडी केली नाही. आपण सगळ्यांना बघितलं जशी काय लोकांनी इकडं तिकडं पळण्याची लबाडी केली. त्यांनी शेवटपर्यंत राहिले. पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या पक्षश्रेष्ठीने सांगितलं की आता आपल्याला माधवराव मतदारसंघात मला जिथं समजा मित्र पक्षाचे उमेदवार आहेत निवडून आले तिथं आपल्याला आपली सीट सुरू करायची नाही. त्यावेळेस मात्र आळसकर साहेबांनी निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांकडे जाऊया आणि गेले. सर्वात बरोबर गेले, प्रवेश केला, जाहीर प्रवेश झाला. सगळ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टीव्हीवर बातम्या झाल्या की आता रमेश आळसकरांना तिकीट मिळालंच. कारण आता जाहीरच करायचा होता. प्रवेश केला म्हणजे आता त्याला तिकीट फायनल झालं. सगळ्या माधवराव मतदारसंघातल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये आनंद व्यक्त झाला की नाही आता तर आपला आमदार आलाच. रमेश आळसकर साहेबांना न्याय मिळाला म्हणून सगळा माधवराव मतदारसंघ जाती धर्माची माणसं आनंद झाला, खुश झाले की आता आपल्या विचाराचा आमदार आपल्याला मिळणारच आहे. आता ही सीट लागणारच आहे. रमेश आळसकर साहेबांना ही जागा मिळणारच आहे. प्रवेश केला. सगळ्यात पेपरला बातम्या आज की आज उमेदवारी जाहीर होणार म्हणून 12 वाजता 12-1 वाजता दुसरीच उमेदवारी जाहीर नाही. पुन्हा सगळ्या आपल्या माधवराव मतदारसंघातल्या लोकांचा प्रबोधन. आम्ही स्वतः रमेश आळसकर साहेबांना फोन केले. ज्यावेळेस त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस अभिनंदनाचे फोन केले, साहेब तुम्हाला तिकीट मिळणार आहे, तुम्ही उमेदवार होणार आहे, आमदार होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 1 घंट्यामध्ये सीट्स बदलली. भाजपचे विधानसभेचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष राजीनामा नाही दिला, काय नाही, लगेच उमेदवार राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांचे. हवाक झाले लोक, हवाक झाले. काय चाललंय काय चाललंय. त्यामुळं मी पत्रकार बांधवांना जाणीवपूर्वक सांगतो की माझगावच्या लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे त्या पक्षाच्या लोकांबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल. आपल्याकडे शिवसेना तर नाहीच, पण हे राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी असतील, भाजप असेल, या राजकीय पक्षाबद्दल माजलगाव मतदारसंघाच्या लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे की लावलंय का ह्या लोकांनी. आता तुम्ही याला डिक्लेअर मानता, तुम्ही याला डिक्लेअर काय निवडून चिन्ह देताना, उमेदवारी देताना काय निकष लावले असतील थोडा विचार तरी करा ना. आपण सगळे समजदार आहे.
पूर्वी लोकांना कळत नव्हतं आळसकर साहेब, आता सगळ्या लोकांना कळाले काय काय राजकारण चाललंय. राजकारणात चुलीपर्यंत गेले घराघरातल्या महिलांना पण कळतं की महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय, कोण काय करायला. त्यामुळे या ठिकाणची सीट तुमची जी गेली ती कशामुळे गेली ही सांगायची कोणाला गरज नाही. पैशाचा व्यवहार करून, आर्थिक व्यवहार करून, करोडो रुपयाचा व्यवहार करून जर सीट सुद्धा विकल्या जात असतील आणि कार्यकर्त्यांना जर न्याय मिळत नसेल, पुन्हा एकदा आळसकर साहेबांना अन्याय झाला. सगळ्या बाजूला मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमच्या पण कार्यकर्त्यांनी विचार केला की आता करायचं काय. सगळे आम्ही विचार केला की या राजकीय पक्षाला आपण सोडून द्यायचं. एक तर त्यांचा भरोसा नाही, कोण कधी कुठं जाईल काय पत्ता नाही. राष्ट्रवादीचा आमदार कधी भाजपमध्ये जातो, कधी भाजपचा आमदार शिवसेनेत जातो, शिवसेनेचा आमदार काँग्रेसमध्ये जातोय, याचा काय पत्ता नाही. त्यामुळे या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला घुसायचं नाही, तोड घालायचं नाही. परंतु बाजलगाव मतदारसंघाच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपल्याला काम करायचंय, इतकं काम करायचं की विजय खेचून आणायचा आहे. ही कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं आणि मग काय निर्णय घ्यायचा आहे तर आपण ठरवलं की ज्या माणसाला अन्याय झाला, आमची विरोध अन्यायाच्या विरोधात बंड आमचा भेदच आहे पहिल्यापासून. अन्यायाच्या विरुद्ध बंड. आळसकर साहेबांवर अन्याय झालाय, आम्ही बंद करून आळसकर साहेबांनाच निवडून देऊ ही आमच्या कार्यकर्त्यांनी विचार केला. आणि मग आम्ही का सगळ्यांनी निर्णय घेतल्यानंतर आळसकर साहेबांची भेट पण नाही, फोनवर बोललो. सगळ्या कार्यकर्त्यांना पण माहिती, माझ्या पत्रकाराला पण सांगतो, त्यांची भेट पण घेतलेली नाही मी. आबा का त्यांना फोनवर बोललो, साहेब तुम्ही कुठं आहे, ते म्हणले मी गल्ला बसल्याकडे. मी म्हणलं साहेब आम्ही ठरवलंय की तुम्हाला जाहीर पाठिंबा द्यायचा आहे. ठीक आहे म्हणजे कधी म्हणलं काय बसायचं काय नाही साहेब, कारण आमचे कार्यकर्ते आम्ही आडे वेळे घेणारे माणसं नाहीत, कुठल्या गोष्टीची बार्गेनिंग करणारे कार्यकर्ते आम्ही नाही. आम्हाला या समाजाचं दुखणं वेशीवर टाकायचंय. जे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायचे. या बाजारा मतदारसंघाचा विकास करायचा. या बाजारा मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत, या अनेक प्रश्नावर लढायचं आहे. आम्ही तर विधानसभेमध्ये जाऊ शकत नाही, तर आमच्याच रूपानं, आमच्याच तुमच्या रूपानं आम्ही जाऊ शकतो. आम्हाला माहिती आहे आमचं त्या मनामध्ये, तुमच्या मनामध्ये, त्या विधानसभेमध्ये आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मांडू शकता. या बाजूला मतदारसंघाचं दुखणं तुम्ही विधानसभेच्या वेशीवर टाळू शकता हे आम्हाला माहित आहे. म्हणून आळसकर साहेब आम्ही सगळ्यांनी तुम्हाला या ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिला. कसला बिनशर्त नाही का, जसं आम्ही तिकडे बिनशर्त दिली तर तसा नाही. आमच्या शर्त निश्चित असतील. आमच्या शर्त काय असतील की आम्हाला स्थानिक स्वराज्य समित्या असतात, छोट्या छोट्या निवडणुका असतात, नगरपालिका असतात, पंचायत समिती असतात, चेअरमन, हे छोट्या छोट्या निवडणुका असतात. या छोट्या छोट्या निवडणुकामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सोबत घ्यावं एवढीच माफक आमची अपेक्षा आहे. आणि दुसरी गोष्ट की या बाजारगाव मतदारसंघाचे अनेक लोक व्यवसायाच्या पोटी, नोकऱ्याच्या पोटी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आई वडील, वयस्कर आई वडिलांना घरी सोडून पुणे मुंबई सारख्या ठिकाणी चालले, फॅक्टरीला चालले. ही अवस्था या समाजाची आहे. या तरुण पोरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याला रोजगार मिळाला पाहिजे. ही छोटे छोटे प्रश्न, या सगळ्या प्रश्नावर तुम्ही भागावं, लढावं, 5 वर्ष लढून या लोकांना न्याय मिळावा आणि बाजारगाव मतदारसंघ एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आगळा वेगळा मतदारसंघ हे फुलवून दाखवावा एवढीच माफक तुमच्याकडून अपेक्षा आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते आमचे राजरत्न आंबेडकर साहेब या पक्षाचा मी जिल्हा अध्यक्ष आज या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या बाजारगाव विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार, अपक्ष जरी असले तर सगळ्या जनतेच्या मनातले उमेदवार, सगळ्या जाती धर्माच्या, सगळ्या करोडांच्या मनातले उमेदवार आदरणीय रमेशरावजी आळसकर साहेब यांना मी जाहीर पाठिंबा देत आहे.